नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. एमआयएमच्या वतीने प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात सकाळी मुंबईपर्यंत निघालेल्या मोर्चाच्या रॅलीला सुरुवात. शहरातील आणि मराठवाड्यातील शेकडो गाड्यांच्या मुंबईच्या दिशेने प्रयाण. तर ओसाडगावची पाटीलकी देऊन त्यांचं समाधान केल्याचा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्या सिडको महामंडळावरून लगावलाय. आता बघूया सविस्तर बातम्या. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली इथून महामोर्चासाठी मुंबईकडे सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत शहरातून आज लाखोंच्या संख्येने मुस्लिम जनसमुदाय व कार्यकर्ते एमआयएम मधील आमकास मैदान येथून एमआयएम दारुसलाम शहर कार्यालय येथून मुंबईकडे रवाना झालेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली येथून महामोर्चासाठी मुंबईकडे सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत शहरातून आज लाखोंच्या संख्येने मुस्लिम जनसमुदाय व कार्यकर्ते एमआयएम मधील आमकास मैदान येथून एमआयएम दारुसलाम शहर कार्यालय येथून मुंबईकडे रवाना झालेत. तर जलील यांनी त्यांच्या निवासस्थानाहून रॅलीला सुरुवात केली. त्यांच्यासोबत राज्यभरातील मुस्लिम बांधवांनी आपापल्या ठिकाणाहून मुंबईकडे प्रयाण केलंय. ग्रामीण भागातून गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, लासूर, फुलंब्री, सिल्लोड अशा सर्व तालुक्यातून मोठ्या संख्येने मुस्लिम समुदाय मुंबईकडे रवाना झालाय. प्रत्येक पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलं होतं. दरम्यान आजचे बातमीपत्राचे काम होईपर्यंत मोर्चा नाशिक येथे पोहोचला होता. 24 रोजी प्रचंड प्रमाणामध्ये मुंबई येथे हा महामोर्चा धडकणार आहे. आम्ही मुंबईला जे समृद्धी मार्गाने आम्ही जाणार आहे. मागच्या 2 दिवसापासून मुंबईचे सगळे पोलीस अधिकारी जे आहेत ते आमच्या संपर्कात आहे की नाही इथे आपण थांबू शकत नाही, इथे आम्ही तुम्हाला परवानगी देऊ, तिथे देऊ, हे करू. मी म्हटलं की मला फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे DGला आमचं निवेदन द्यायचं आहे, संविधानाची एक प्रत द्यायची आहे आणि त्यासाठीही आम्ही चाललेलं. मैदान वगैरे ठरवलं तिथे. आता काय आहे की काल दुपारपर्यंत पोलिसांनी मला सांगितलं की नाही तुम्ही इथपर्यंत जाऊ शकत नाही, तिथपर्यंत जाऊ शकत नाही, हे मैदानावर तुम्ही. मी म्हटलं साहेब मी येत आहे लोकशाही मार्गाने, मला जे अधिकार दिलेला आहे कोणत्याही हंगामा न करता मी तिथे येत आहे. आता तुम्हाला काय करायचे आहे ते आल्यावर तुम्ही मला सांगा. मला कुठल्या मला माहीत नाही आहे. आता इथून आपण सुरुवात करत आहे, कुठपर्यंत ते आम्हाला परवानगी देणार आहे मला माहीत नाही. बघा, जेव्हा माझी पहिली पत्रकार परिषद झाली होती त्याच वेळी मी प्रामाणिकपणे सांगितलं होतं, आज पुन्हा ते रिपीट करत आहे की हे जे लोक आज माझ्यासोबत येणार आहे ते फक्त कोणत्या एका पक्षाचे नाही आहे. मी स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्ही कोणत्या जमाताशी संबंधित आहे, कोणत्या तंजीमाची संबंधित आहे किंवा कोणत्या राजनैतिक पक्षाची संबंध आहे. एक मुसलमान म्हणून ज्यांना असं वाटतं की बाबा आज इतकं होऊन की लोक आम्हाला इतकं धमक्या देऊ लागले ओपनली की मशिदीमध्ये घुसून आम्ही मारू मुसलमानांना, इतकं स्पष्ट बोलून सुद्धा पोलीस गप्प बसलेले आहे. प्रेक्षक मोहम्मद जे आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त आम्ही त्यांना महत्त्व देत आहे, त्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे उद्गार केले जातात आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर मी कुठल्याही झेंडेचा वापर करत नाही, माझ्या नावाचा वापर करत नाही आणि मी सगळं राजनैतिक पक्षांचे नेत्यांना पत्र पाठवले होते की एकदा आपण सगळं राजनैतिक मतभेद विसरून तुम्हाला जे पक्षामध्ये राहायचे आहे तुम्ही राहा, पण एक मुसलमान म्हणून आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, या राज्य आपला आहे, या देश आपला आहे, आपल्याला इथेच राहायचे आहे, शांतिपूर्ण तरीकेने आपल्याला राहायचे आहे, पण पोलीस आपल्याला, प्रशासन आपल्याला, सरकार आपल्याला आणि दुर्दैवाने हायकोर्ट ही आपल्याला ऐकत नसेल तर आम्ही काय करू. म्हणून आम्ही धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी पंढरपूर नेवासा येथे धनगर बांधव आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी येथील वाळूज गाव येथे रस्त्यावरती भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आलंय.
विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने येथील वाळूजगाव येथे रस्त्यावर भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी पंढरपूर नेवासा येथे धनगर बांधव आमरण उपोषणास बसलेले आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज भव्य रस्ता रोको आंदोलन समाजाच्या वतीने करण्यात आलंय। यात बाजीराव चोरमारे, अरुण रोडगे, देवीदास नजन, दिलीप रेठे, अरुण सागर, अशोक कर्डिले, रमेश निचित, सचिन राठोड आणि सचिन रहाटवाड, सूर्यभान काजळे, योगेश आरगडे, काशीनाथ आरगडे, राजू सोळंकर आदींसह धनगर समाज बांधव सहभागी झाले होते। हे बघा, आजचं जे आंदोलन आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले काही बांधव पंढरपूर, नेवासा आणि अनेक ठिकाणी आपले उपोषणाला बसलेले आहे, परंतु सरकार आपल्या मागणीकडे लक्ष देईना, सरकार आपल्याकडे लक्ष देईना। म्हणून त्यांना लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर हा रस्ता रोखत आहे। फक्त गेल्या 60-70 वर्षापासून रचित ही मागणी आहे। आम्ही कुणाचं हिरावून घेत नाही। आम्ही शेड्यूल ट्राईब मध्ये क्रमांक 36 मध्ये अगदी सुस्पष्ट लिहिलेलं आहे की धनगर फक्त काही राजकीय पुढारी की ज्यांच्यामध्ये 40 ते 50% असेल तो भाग, एसटीची जर संख्या 40 ते 60%, 40 ते 50% असेल, एसटीची संख्या 40 ते 50% असेल तर तो मतदारसंघ राखीव ठेवला जातो। म्हणून असे आपल्याकडं फार मोठमोठे लोक आहेत की जर आपल्याला एसटीचं आरक्षण भेटलं तर ते मतदारसंघ राखीव होतील, आरक्षित होतील। 10 दिवस राहिले आणि अशा काळात यांना ओसाडगावची पाटीलकी देऊन त्यांचं समाधान केल्याचा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्या सिडको महामंडळावरून लगावलाय। सगळ्यात आधी तर मंत्रिपदासाठी किती धादावलेले आहेत हा एक मुद्दा आहे। मग धमकी देणारा असेल किंवा ज्याला धमकी दिली तो असेल, म्हणजे सगळं जालबेल आहे अशातला काही भाग नाही। दुसरी गोष्ट, आता राहिले 10-15 दिवस, म्हणजे मला असं वाटतं एक नवरात्र सुरू झालं की आचारसंहिता कधी लागू शकते, म्हणजे फार झालं तर आता 10 दिवस राहिले आणि अशा काळात यांना कोणते कोणते महामंडळाचे पद, म्हणजे ओसाडगावच्या पाटीलक्या यांना दिलेल्या आहे। हे गाव पूर्ण ओसाड झालेलं आहे। मग सिडको तसंच ओसाड आहे आणि एस टी तर त्याच्यापेक्षा जास्त ओसाड आहे। ओसाडगावच्या पाटीलक्या देऊन यांचं समाधान करण्याचा प्रयत्न झालेला आहे, परंतु कशा पद्धतीनं पक्षामध्ये एकमेकाचे आमदार एकमेकाच्या जीवावर उठलेले असतात त्याचं हे उदाहरण आहे असं मला वाटतं। काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर हिसकावून घेऊ असं विकास ठाकरे यांनी विधान केले। मग तर आत्ताच याच्यात बोलण्यात काही अर्थ नाही। विकास ठाकरे थोडी मुख्यमंत्रीपद ठरवणाऱ्यापैकी असतात, ठरवणारे वेगळे लोक असतात। एक शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महायुतीमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे। आता ते घरचं झालं थोडं न्याय आणि धाडलं घोडं, आपल्याकडे ग्रामीण भागात मन आहे तर ह्याचं घोडं आहे, याला चारा घालायची यांची तयारी नाही वापसही पाठवतात नाही, अशा प्रकारची कारण याचं घोडं सांभाळावं लागतं। अशी अडचण भारतीय जनता पार्टीची झालेली आहे, भारतीय जनता पार्टीचीच मेन झालेली आहे। शिंदेचं काय ते सुद्धा भाडेकरी आहे, कधी घर सोडतील, कधी जातील, कधी घरी पोहोचतील, काय भरोसा थोडी त्यांचा सुद्धा। जे शिवसेनेचे झाले नाही ते थोडी भाजपचे होणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अनुसूचित जाती आरक्षण अ ब क ड प्रमाणे वर्गीकरण करून अनुसूचित जातीला तात्काळ न्याय देण्यात यावा या मागणीसाठी मातंग समाजाचे विविध मागण्यांना घेऊन शहरातील क्रांती चौक येथे अन्नत्याग आमरण उपोषण करण्यात येत आहे। आमचे मातंग समाजाच्या वतीने इथे 3 दिवसापासून मी उपोषण करतोय आणि आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सुप्रीम कोर्टने 1 ऑगस्ट 2024 रोजी जो काही निर्णय दिलाय की अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यामध्ये अ ब क ड प्रमाणे वर्गीकरण करण्यात यावे आणि हा अधिकार सुप्रीम कोर्टाने
राज्य सरकारला दिलेला आहे. म्हणून आमची अशी मागणी की राज्य सरकारने सुप्रीम कोर्टच्या दिलेल्या आदेशाचं पालन करून आमच्या जी काय मागणी ती त्वरित अंमलबजावणी करावी. दुसरी मागणी आम्ही अशी केलेली आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार जाहीर करावा. या मागणीसाठी कित्येक आंदोलन झाले, मोर्चे निघाले, पण शासनाने या आंदोलनाच्या मोर्चाचा दखल घेतलेलं नाही असं मला वाटतं. म्हणून आम्ही ती मागणी केलेली उपोषणा अनुषंगाने की शासनाला आता तरी जाग येईल. तिसरी मागणी आम्ही अशी केलेली की अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्टला असते, त्या 1 ऑगस्टला सरकारी सुट्टी जाहीर करण्यात यावी ही मागणी आम्ही केलेली. काल BJPचे मंत्री अतुलजी सावे यांनी काल आमच्या उपोषणस्थळी भेट देऊन आमच्या मागण्या जाणून घेतल्या आणि आम्ही त्यांना रिसर मागण्या त्यांना सांगितल्या. त्यांनी आम्हाला शब्द दिला की ह्या मागण्या मी उद्या म्हणजे आज मंत्रिमंडळाचे जे कॅबिनेट आहे त्यांची त्या कॅबिनेटमध्ये त्या आमच्या मागण्या ठेवणार आहे. आणि आज आम्हाला तुमच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे शासनाला की आम्ही मातंग समाज का मागण्या घेऊन पुढे यावं. आज तुम्ही खेडोपाडी जा, कुठे जा, आज पण आम्हाला संबोधल्या जातं की इकडे मागवड आहे, तिकडं मागवड आहे. आज हे जे मागवडा आम्हाला गावाच्या बाहेर आम्हाला जे ठेवलेलं आहे आजची परिस्थिती, तर ती परिस्थिती कुठंतरी बदलायला पाहिजे. आणि जे आम्हाला म्हणलं जातं की मागवडा हा शब्द आहे, तो शब्द आम्हाला थोडा हे वाटतो की आज आपण 21व्या शतकामध्ये जगतोय. आज आपलं महाराष्ट्र खूप चांगल्या प्रकारे नावलौकिक आहे. त्याच्यामध्ये जर विशिष्ट काहीतरी जातीला मागवडा यांचे हे अशी परिस्थिती मागून खातात, हे कुठंतरी वाईट वाटतं आम्हाला. म्हणून आज आम्ही मागणी घेऊन इथं थांबलो. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग ईडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तू ग हे कुठून आणला? साडी पण वा, छान दिसते की. हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला. आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना, मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार. नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार. नारी म्हणजे शक्ती अपार.
आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। मोठी ही संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली। राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद व छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या वतीने पंचायत समिती येथे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर येथे आज स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना, अभियान संचालक ई रवींद्रन, अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ, उपसचिव नेत्रा मानकापे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात तालुक्यातील सफाई मित्र कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सफाई मित्र कर्मचाऱ्यांना स्वच्छता किट, स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत एक पेड माँ के नाम रोपांचं वाटप करण्यात आलं। तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केलंय। कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सुदर्शन तुपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, गटविकास अधिकारी मीना राऊताळे, सहाय्यक गट विकास अधिकारी शिवाजी साळुंखे, पंचायत समितीमधील कर्मचारी, जिल्हा कक्षातील तज्ञ सल्लागार, तालुका स्तरावरील गट समन्वयक उपस्थित होते। कारण या शिबिराची सुरुवात आरोग्य तपासणीपासून सुरू होते आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्कीमचे लाभ देण्यासंदर्भात सुरू होते। कमीत कमी त्यांनी बघितले पोस्टर कमीत कमी 8-9 डिपार्टमेंटची पोस्टर आहेत आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 योजना प्रत्येक पोस्टरमध्ये। असं तुम्ही बघितलं तर 20 ते 25 योजनांचे तुम्ही लाभ घेऊ शकतो। सर्वात महत्त्वपूर्ण आपल्यासाठी स्वच्छता म्हणून जर आपल्याला बघायचं असला तो आपण एक स्वच्छता रक्षक म्हणून गावामध्ये काम करतो। तुम्ही म्हणजे काही वर्षापूर्वी आपण कर्फेवाले म्हणत होता, आता तुमची ओळख सफाईवाले म्हणून आहे आणि ते पहचान आपल्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वच्छ भारत मिशनचा एक मोठा कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी राबवला गेला होता। याच्या टप्पा 2 मध्ये आपल्याला जे राहिलेले टप्पे आहेत, जसा सांडपाणी व्यवस्थापन आहे, घनकचरा व्यवस्थापन आहे आणि जे टॉयलेटच्या खऱ्या अर्थामध्ये वापरची आपल्याला जे सवय लावायची आहे। कामगारांच्यासाठी जी काही योजना आपण आणत आहोत त्यांचा सत्कार करत आहोत, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी रवींद्रन साहेब, त्याचबरोबर संभाजीनगर जिल्हा परिषदेचे CEO विकास, माझे सहकारी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या वतीने झोन क्रमांक 4 येथे आज हम होंगे कामयाब महास्वच्छता अभियान आणि विविध कार्यक्रम घेऊन अभियान राबवण्यात आले।
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या वतीने झोन क्रमांक 4 येथे आज हम होंगे कामयाब महास्वच्छता अभियान आणि विविध कार्यक्रम घेऊन अभियान राबवण्यात आलंय। आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रवींद्र जोगदंड यांच्या आदेशानुसार व उपायुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध कार्यक्रम घेण्यात आले। त्यामध्ये मनपा हर्सुल केंद्रीय शाळा मार्फत हर्सुल गाव ठिकाणी स्वच्छता रॅली काढण्यात आली। हरिसिद्धी माता मंदिर येथे शाळेच्या विद्यार्थी सोबत हेरिटेज प्रभात फेरी काढण्यात आली। दिल्ली गेट हेरिटेज येथे नागरिक कर्मचारी यांच्या वतीने स्वच्छता बाबतीत शपथ घेण्यात आली। यावेळी भारताचा नकाशा काढून विद्यार्थी मित्रांच्या सहाय्याने मानवी साखळी तयार करण्यात आली। तसेच स्वच्छता जनजागृती बाबतीत पथनाट्य सादर करण्यात आलं। शाळेच्या मुलींना दैनंदिन जीवनात शाळेच्या बाहेर आपली आत्मसुरक्षा कशी करावी याबाबत पवार यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला। तसेच स्वच्छता निरीक्षक जवान रेड्डी, सुपरवायझर, शिकाऊ स्वच्छता निरीक्षक, नागरी मित्र पथक कर्मचारी आदी उपस्थित होते। कसाबखेडा येथे साईदाबी पटेल यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडेंना राखी बांधून लाडकी बहिणीने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं जोरदार स्वागत केलंय। यावेळी कसाबखेड येथील विविध विकास कामांसंदर्भात निवेदनं सुद्धा देण्यात आली आहे। खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा फाटा येथे रविवारी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा जंगी सत्कार अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहसिन पटेल व तालुका अध्यक्ष जावेद पटेल समर्थकांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच पुष्पवृष्टी करत जंगी सत्कार करण्यात आलाय। यावेळी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहसिन पटेल, जावेद पटेल यांनी खुलताबाद तालुक्यातील विविध कामांचं निवेदन दिलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहसिन पटेल, राजकुमार पांडे, अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्ष इब्राहिम शहा, माजी सभापती शेख शेरू, कलीम पटेल, सुधीर जाधव, निखिल धवन, विशाल शिंदे, रशीद पटेल, सईदाबी मोहसिन पटेल, कल्पना पांडे, मलेखा बी, कुसुमबाई ठोकळ, राधाबाई शिंदे, शकुंतला मगरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। राज्यातील शेकडो शाळांना मुख्याध्यापक मिळणार असून शाळेचा कारभार आता सुरळीत होणार आहे। शाळेची आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार आणि शाळांच्या विकास कामासाठी महायुती सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे। राज्यामध्ये 150 विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं, परंतु महायुती सरकारने आता 100 पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे 100 पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळेमध्ये आता मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल। यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल। शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल। मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील। शाळांमधील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल। यामुळे शाळेच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होईल। राज्यातील शेकडो शाळांना मुख्याध्यापक मिळणार असून शाळेचा कारभार सुरळीत होणार आहे। शाळेची आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता आता वाढणार आणि शाळांच्या विकास कामासाठी महायुती सरकारचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। शाळांच्या विकासासाठी महायुती सरकारचा निर्णय। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। एमआयएमच्या वतीने प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात सकाळी मुंबईपर्यंत निघालेल्या मोर्चाच्या रॅलीला सुरुवात। शहरातील आणि मराठवाड्यातील शेकडो गाड्यांच्या मुंबईच्या दिशेने प्रयाण। तर ओसाडगावची पाटीलकी देऊन त्यांचं समाधान केल्याचा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्या सिडको महामंडळावरून लगावलाय। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।